जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वडगाव हवेलीच्या एका इमारतीचं जो व्हरांडा आहे त्याची दर्शनी बाजू जी बोलक्या भिंतींनी सुसज्ज केलेली आहे। प्रत्येक वर्गाच्या समोर तसं चप्पल स्टँड आहे ज्याच्यावर चप्पल ठेवू शकतो। वर्गामध्ये आरसा लावलेला आहे। वर्गसुद्धा रंगवलेले आहेत आणि बोलक्या भिंती केलेल्या आहेत। इथं किचन शेड दिसत आहे आपल्याला की या किचन शेडमध्ये शालेय पोषण आहार बनवला जातो। या बाजूला किचन शेडच्या बाजूला महिला स्वच्छतागृह आहे, मुलींचं शौचालय। हे मुलींचं शौचालय आधुनिक असं आहे ज्याच्यामध्ये कमोडसुद्धा आहे, हँडरिल्स आहेत आणि एक साधं टॉयलेट आणि एक कमोडचं टॉयलेट आणि टॉयलेटला त्याबरोबर त्यांना मूत्रालयाच्या जवळजवळ 4-5 भाग आहेत जिथं या बाजूला पुरुष स्वच्छतागृह आहे पहा, शौचालय जिच्यावर टाकी बसवलेली दिसते। अशीच टाकी आपल्याला ह्या महिला स्वच्छतागृहाच्या वरच्या बाजूला म्हणजे किचन शेड स्वयंपाकगृह आहे त्याच्यावर आहे। इथं मुलांचं स्वच्छतागृह जे दिसतंय त्याच्यावर सुद्धा ही टाकी आहे। त्याच्या आपण या स्वच्छतागृहाच्या बाजूला आलो तर इथं एक टाकी दिसते पहा ह्या इमारतीच्या वर, जिथं आरो सिस्टीमचं पाणी आहे। जिथं आपण पाहतोय की हात धुण्यासाठीची व्यवस्था वेगळी आहे, डबा धुण्यासाठीची व्यवस्था वेगळी आहे आणि इकडं पिण्याचं पाणी आहे त्याची व्यवस्था वेगळी आहे। इथूनच या पाणी पिण्याच्या व्यवस्थेच्या इथून बाजूला एक रस्ता आहे। या रस्त्यावरून जर पाठीमागे गेलो आपण तर इथं मुलांसाठी खूप सुंदर असं क्रीडांगण आहे आणि खूप प्रशस्त सगळ्या प्रकारचे, म्हणजे इथंच तुम्ही खो खो खेळू शकता, कबड्डी खेळू शकता, लंगडी खेळू शकता, मुलांना सगळे खेळ खेळता येतील असं इथं प्रशस्त असं मैदान आहे। आणि याचा लाभ आता शाळेला होतो आहे की इथली मुलं क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्ह्यावर जात आहेत, जे नंबर काढत आहेत आणि याचा शाळेच्या गुणवत्तेवर निश्चितच परिणाम झालेला आहे। शाळेची गुणवत्ता वेगानं वाढताना दिसत आहे। इथं पाणी व्यवस्था जी आहे तिथं सुद्धा चांगल्या प्रकारे मुलांना सूचना दिलेल्या आहेत आणि इथं आधुनिक अशी नाविन्यपूर्ण अशी प्रयोगशाळा आहे। इथं नाविन्यपूर्ण अशी प्रयोगशाळेचा कक्ष आहे त्याबरोबर शिवपद्मिनी उद्योग समूहाने दिलेलं आरो पाण्याची सिस्टीम इथं आहे, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं थोडंसं पण आत नेऊन पाहूया। इथं पहा आत यंत्रणा आहे, त्या यंत्रणेच्या माध्यमातून पाणी फिल्टर होतं आणि फिल्टर होऊन आपल्याकडं येत असतं। इथं प्रयोगशाळा आहे ज्यामध्ये जवळजवळ 30 लाखाची प्रयोगशाळा आहे। यात साहित्य आहे, इथं 7वीचा वर्ग आहे आणि असे ओळीनं 5वी 6वी 7वीचे वर्ग इथं दिसत आहेत। ही आहे दुसरी इमारत। या बाजूला डाव्या बाजूला एक इमारत आहे आणि उजव्या बाजूला एक इमारत आहे। अशा 2 इमारती आहेत या शाळेला आणि या बाजूच्या इमारतीमध्ये सुद्धा पहा बोलक्या भिंती आहेत, खूप सुंदर पद्धतीनं रंगवलेल्या, रंगरंगोटी केलेल्या आणि आत्ता गुढीपाडव्यासाठी ही शाळा सज्ज झालेली आपल्याला दिसत आहे। इथं म्हणजे शाळेमध्ये लायब्ररी आहे, त्याबरोबर डिजिटल वर्ग आहेत या शाळेमध्ये, इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहेत, मुख्याध्यापकांचा कक्ष आहे ज्या कक्षाच्या माध्यमातून इथं पहा आता उद्याच्या शाळा प्रवेश दिन जो आहे मुलांचं स्वागत होणार आहे त्यासाठीची तयारी इथं सुरू आहे आणि इथंच 2 वर्गखोल्या अजून बांधायच्या सुरू आहेत, ज्या बांधकाम सुरू आहे। हे गेट आहे आणि याच्या पाठीमागच्या बाजूला मुलांसाठी खेळणीसुद्धा बसवलेले आहेत। की पहिलीची मुलं दुसरीची मुलं याच्यावर खूप खेळणी आहेत, त्यांना बालोद्यान स्वरूपात इथं होणार आहे। पुढे इथं ब्लॉक बसून सुंदर असं
तुम्हाला शाळेच्या पुढे असे फ्लेक्स लावलेले दिसतील, जे शाळेत सैनिक स्कूलला निवड झालेली मुलं आहेत. सिस्टीमची पाण्याची व्यवस्था, RO वॉटर प्लांट आपल्या शाळेला भेट दिलेला आहे सचिन शिवाजी जगताप नवाळे दादा यांच्याकडून. अगदी शिवाजी धोंडेराम जगताप नवाळे यांनी त्यांच्या स्मरणार्थ इथं नाविन्यपूर्ण ही प्रयोगशाळा आहे पहा. आणि ह्या प्रयोगशाळेमध्ये जर आपण पाहिलं तर सर्व आधुनिक साधनांनी सज्ज असणारी ही प्रयोगशाळा आहे, ज्याच्यामध्ये विज्ञानाचं साहित्य फार प्रचंड प्रमाणात आहे, ज्याचा वापर आपल्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित होऊ शकतो. या शाळेचे विद्यार्थी आता नवोदयला, सैनिक स्कूलला आणि शिष्यवृत्ती धारकसुद्धा बनवू लागलेले आहेत. अगदी BTS त्याबरोबरच स्पीड मॅथ अशा ठिकाणी सुद्धा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. अगदी इस्रोसाठी सुद्धा या शाळेतून एका मुलीची निवड आत्ता झालेली आहे. अशी ही गुणवत्तेच्या शिखरावर निघालेली शाळा, आणि या शाळेमध्येच आपला प्रवेश व्हावा ह्यासाठी तुम्ही आपल्या मुलीला घेऊन उद्या गुढीपाडव्याला शाळेमध्ये प्रवेशासाठी यायचं आहे. आणि पाटीपूजनाचा कार्यक्रम आहे. गुढीपाडवा पटवाडवा हा उपक्रम सुरू आहे. अगदी शाळा सुटलेली आहे तरीसुद्धा इथं जादा तास सुरू असतात. म्हणजे प्रज्ञाशोधचे तास आहेत, शिष्यवृत्तीचे तास आहेत, हे इथं सुरू असलेले तुम्हाला दिसतील. इथं या शाळेमध्ये बालोद्यानसुद्धा आहे. अगदी पार्किंगची व्यवस्थासुद्धा आम्ही भविष्यात करणार आहोत, जिथं मुलांसाठी पार्किंग वेगळं असेल, इथं औषधांची बाग तयार केली जाईल, बालोद्यान असेल. पाठीमागच्या बाजूला खेळणीसुद्धा आहेत पहा, की ज्या मुलांना, पहिली दुसरीच्या मुलांना आल्यानंतर शाळेत रमण्यासाठी खेळण्यासाठी बालोद्यान पाठीमागच्या बाजूला आहे. इथं एवढी ही खेळणी आपल्याला शाळेमध्ये बसवलेली दिसतील. खेळाचं सर्व प्रकारचं साहित्य आहे. अगदी बॅडमिंटन आहे, म्हणजे मेडिसन बॉल थ्रोसाठीचं साहित्य आहे. पाठीमागे हे एवढं मोठं प्रशस्त क्रीडांगण आहे, जिथं मुलांना खेळता येऊ शकतं. आणि अशी ही जिल्हा परिषद शाळा, 12 शिक्षक, 236 जवळजवळ विद्यार्थ्यांनी आहेत. आणि प्रत्येक वर्गामध्ये संगणक आहे, अँड्रॉइड TV आहे, परत डिजिटल क्लासरूम आहेत 2, ज्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे. त्या इंटरॅक्टिव्ह बोर्डवर मुलं लिहित असतात. वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा सरावसुद्धा त्या इंटरॅक्टिव्ह बोर्डवर केला जात असतो. तर अशा पद्धतीनं ही शाळा, या शाळेमध्ये तुम्ही प्रवेश करावा असं मी म्हणेन. शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकही विद्यार्थ्यांना बक्षीस देतात. पालक मिटिंगा घेतल्या जातात. इंटरॅक्टिव्ह बोर्डवर PPT सादर केली जाते. मुख्याध्यापकांचं पालकांना मार्गदर्शन प्रत्येक पालक भेटीत असतं. महिला दिन साजरे होतात. महिलांचा सन्मान सोहळा होतो. विद्यार्थिनी सर्व ठिकाणी अगदी मातृपूजनाचा कार्यक्रम शाळेमध्ये होतो. त्याबरोबरच इस्रोला एका मुलीची निवड झाली. कुस्तीमध्ये जिल्ह्यामध्ये एक मुलगी चमकली. एक मुलगा तर चांगला खेळाडू झालेला आहे. विज्ञान प्रदर्शन भरवलं जातं शाळेमध्ये. त्याबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं उत्कृष्ट सादरीकरण होतं. सुंदर अशी शिस्त शाळेला लागलेली आहे. सहलीचं आयोजन केलं जातं. आणि त्याबरोबरच बालबाजार हाही उपक्रम शाळेमध्ये राबवला जातो. महिला दिन किंवा बालिका दिन, परत विद्यार्थिनींना अशी बक्षिसं, प्रमाणपत्र वितरण केलं जातं. इंटरॅक्टिव्ह बोर्ड तसंच TV प्रत्येक वर्गात असल्यामुळं त्याचा वापर होतो. शाळेत असणाऱ्या लॅपटॉपवर किंवा संगणकावर मुलांचं सादरीकरण होतं. आणि योगासनं किंवा ध्यानधारणा, वाचन पंगत असे उपक्रम पण शाळेमध्ये होतात. दीपोत्सव शाळेमध्ये छान पद्धतीनं होत असतो. त्याबरोबरच योगासनांची प्रात्यक्षिकं होत असतात. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये, यशवंतराव चव्हाण गुणवत्ता विकास स्पर्धेमध्ये शाळेच्या विद्यार्थिनी जिल्ह्यापर्यंत चमकलेल्या आहेत. त्याबरोबर शिक्षिका दिन, शिक्षक दिन
म्हणजे शाळेचा विद्यार्थी दिन सुद्धा साजरा होतो. त्याबरोबरच दहीहंडीसारखे कार्यक्रम असतील, मुलांनाचा वाद्यवृंद आहे, त्यांच्यासाठी मुलांना शिकवलं जातं. त्याबरोबरच वारी, बालवारकरी, पाठ्यपुस्तक वाटप, गणवेश वाटप यांचं वाटप होतं. चांगली विज्ञान प्रयोगशाळा नाविन्यपूर्ण अशी शाळेची आहे. मुलांचं सादरीकरण घेतलं जातं जे कलाकार्यामुळे याचं. त्याबरोबरच खेळणीसुद्धा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत आणि मुलांना, छोट्या मुलांनाही मोठी मुलं शिकवत असतात वाद्य. त्याबरोबरच वेगवेगळ्या कामामध्ये शाळेच्या मुलं सहभागी होतात आणि स्वतःहून एक एक ग्रुप कार्य केलं जातं. त्याबरोबरच जागृतीसाठी सुद्धा, मतदान जागृती असेल यासाठी काम केलं जातं. मुलं गटामध्ये काम करतात. शाळा साहित्यानं सुसज्ज अशा भरलेल्या आहेत. आंतरबाह्य अशा बोलक्या झालेल्या आहेत. सहली छान पद्धतीनं काढल्या जातात. अशी ही शाळा आहे. या शाळेमध्ये नक्कीच प्रवेश घ्या. शाळा वडगाव हवेली इथेच प्रवेश घ्या. आमच्या वडगाव हवेली शाळेत सर्व वर्गात टीव्ही आहेत. आमच्या शाळेत 2 वर्गात स्मार्ट बोर्ड आहेत. आमच्या शाळेत कॅम्प्युटर, संगणक आहे. आमच्या शाळेत मैदान आहे. आमच्या शाळेत भात मिळतो. आमच्या शाळेत शर्ट मिळतो. आमच्या शाळेत बूट मिळते. आमच्या शाळेत पाणी मिळते. आमच्या शाळेत शाळा वडगाव हवेली इथेच प्रवेश घ्या. आमच्या शाळेत टीव्ही आहे. आमच्या शाळेत स्मार्ट बोर्ड आहेत. आमच्या शाळेत मैदान, घसरगुंडी अशी खेळणी आहेत. आमच्या शाळेत झाडे लावलेली आहेत. आमच्या शाळेत प्यायचे पाणी